गावाचा विकास, तालुक्याचा विकास करण्यामध्ये नाही म्हणलं तरी ही शक्ती सगळी ह्याच कामाला जायला लागली, म्हणून एकत्र यायचा निर्णय झाला. ह्या 24 मध्ये माझाही उमेदवार नाही ह्याचा आणि बर्णे मामाचा उमेदवार नाही. 24च्या 24 उमेदवार हे घड्याळाचे उमेदवार आहेत. निर्णय घ्या म्हणून सांगितलं आणि निर्णय झाला आपला. आता आदरणीय पवार साहेबांनी मागच्या 10-12 दिवसापूर्वी अजितदादांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की पुणे जिल्हा परिषद आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या निवडणुका एकत्रित लढा तुम्ही, अशा प्रकारचं पवार साहेबांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी सूचित केलं की एकत्र लढावं. अजितदादांनी पण त्यांच्या समोर होकार दिला की आपल्याला एकत्र लढायचं. हा निर्णय 2 पक्षाच्या 2 अध्यक्षांमध्ये झाला आणि मग पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी मला बोलवून सांगितलं की भाऊ असं असं ठरलंय, आपल्याला एकत्र लढवायचंय. आणि अजितदादांनी बर्णे मामांना बोलवून घेतलं, त्यांना सांगितलं आपल्याला एकत्र लढायचं. त्यामुळं पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला एकत्र लढायचा आणि त्याप्रमाणे एकत्र झालो. वेळ कमी होता त्यामुळे कोणाला बोलवता आलं नाही, चर्चा करता आली नाही. अचानक सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला, 1 दिवसात प्रोग्राम जाहीर झाला, लगेच नॉमिनेशनचं काम पण सुरू झालं. त्यात पुन्हा शनिवार रविवार सुट्टी आली आणि 19, 20 आणि 21 3च दिवस नॉमिनेशनसाठी उपलब्ध होते. निर्णय शनिवारी झाला, रविवारी बैठक झाली, सोमवारी संध्याकाळी कोण कुठं उभा करायचं या संदर्भातली चर्चा झाली आणि मंगळवारपासून ही प्रक्रिया आपली सुरू झाली. बुधवारी 3 वाजता फॉर्म भरायची वेळ संपून गेली. इतकं ते झटपट झालं, त्यामुळं कोणाशी काही डायलॉग करता आला नाही, पण फोनवर बऱ्यापैकी आम्ही लोकांशी बोलत होतो. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की आता ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस हा माझा हा तुझा ही कुठलीही चर्चा करायची नाही आणि मिळून 24 उमेदवार उभा करायचे. मग कोण म्हणलं तुमच्या किती माझ्या किती, हा विषयच आम्ही ठेवला नाही. त्याचं कारण सांगतो मी. कारण ते जर ठरलं की ह्यांच्या 2 आल्या, त्याच्या 5 आल्या, त्याच्या 4 आल्या, तर कारण नसताना संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे ह्या 24 मध्ये माझाही उमेदवार नाही ह्याचा आणि बर्णे मामाचा उमेदवार नाही. 24च्या 24 उमेदवार हे घड्याळाचे उमेदवार आहेत, अशा पद्धतीचं ठरलं. म्हणून कुठलंही स्टेटमेंट त्याच्यामध्ये कुणीही या बाबतीत केलं नाही, ह्याची स्पष्टता इथं करणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे का केलं आपण, तर हे ह्यासाठी केलं की गेले 10-12 वर्ष झालं संघर्ष आपला चाललाय रोज आणि तो संघर्ष इतक्या विकोपाला गेलाय की गावागावामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडायला लागलं, गावागावामधलं कार्यकर्त्यामधली दुश्मनी वाढायला लागली आणि गावागावच्या कार्यकर्त्यामध्ये बारीक बारीक गोष्टीवरनं सुद्धा इतके वादविवाद व्हायला लागले. ह्याने ह्यांना फोन केला की मी ह्यांना फोन करायचा आणि त्यातून गावाचा विकास, तालुक्याचा विकास करण्यामध्ये नाही म्हणलं तरी ही शक्ती सगळी ह्याच कामाला जायला लागली, म्हणून एकत्र यायचा निर्णय झाला. दुसरा निर्णय, विकासाची कामं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, आपली सगळी कामं हितच आहेत. क्वचित 2-5% कामं मुंबईला, 1% काम दिल्लीला असतं आपलं, नाही तर रोजची कामं आपली हितच आहेत सगळी. आणि मग ह्या कामामध्ये जर एक सूत्रीपणा आणायचा असेल आणि इथल्या सामान्य माणसाचं काम सहजपणानं जर योग्य असेल ते काम, अयोग्य कामाचं मी कधीच समर्थन करणार नाही. पण जे योग्य काम आहे, जे नियमात काम आहे, पण कुणीतरी अडथळा घालतंय म्हणून ते काम होत नाही, अशा ज्या घटना घडतात त्या बाबतीत एकत्रितपणानं काम करायचं ठरलेलं आहे. आपल्या कार्यकर्त्याच्या संदर्भात कुठला अन्याय होणार नाही. त्यांना मानणारे जे कार्यकर्ते असतील की त्यांना त्या ठिकाणी सूचना द्याव्यात आणि पुढच्या काळामध्ये विकासाच्या कामाकरता एकत्रीकरण जर आपलं असलं तर कामं चांगली होतील, चांगल्या पद्धतीनं लोकांना आपण मदत करू शकतो, ही खरं त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. चौथं महत्वाचं कारण असं आहे की आता ही निवडणुका, ही आपली एकीकरण हे काय फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती पुरतं नाहीये. क्लिअर सांगतो तुम्हाला, उद्या 60 ग्रामपंचायतच्या निवडणुका लागणार आहेत. 60 ग्रामपंचायतच्या निवडणुका या, तर त्या 60 ग्रामपंचायतच्या निवडणुका ह्या सुद्धा आपल्याला एकत्र बसूनच करायच्यात आणि त्या करत असताना तिथं सगळ्यांना एकत्रित बसू आपण आणि 95% 99% एकमत करण्याचा प्रयत्न आपण. दुर्दैवानं एकमत जर काय एका दुसऱ्या ग्रामपंचायतीमध्ये नाही झालं
तर मग तिथं दुसरा काय फॉर्म्युला वर्कआउट करायचा का तोही आपण काढू.